वैष्णवी हगवणे हिचा नुकताच मृत्यू झालेला आहे। ती आत्महत्या आहे की हत्या हा चौकशीचा विषय आहे, पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिच्या मृत्यूमुळे खळबळ उडालेली आहे। नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते। पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, कारण रडायचं नसते, लढायचं असते। आजची घटना ही मुळशी तालुक्यातील भुकू इथली। इथे वैष्णवी आणि शशांक ह्यांचं प्रेमविवाह असते आणि यांचं लग्न 2023 मध्ये झालेलं असते। हे लग्न त्यांचं मनाचं असते, पण तरीही सासरकडले लोक भरपूर हुंडा मागतात। हुंड्यामध्ये त्यांना 51 तोळे सोनं, 10 किलो चांदी आणि फॉर्च्युनर गाडी ही त्यांची मागणी असते। शिवाय लग्न हे 5 स्टार हॉटेलमध्ये थाटामाटात साजरं व्हावं ही पण त्यांची मागणी असते। मुलीचे वडील ह्या सगळ्या गोष्टी आनंदाने करतात। त्यांना असं वाटते आपल्या मुलीचं सुख इथेच आहे, तर तिच्या सुखासाठी आपण हे करायला हवं। पण ते कुटुंब ज्या घरात ती गेली असते, ते कुटुंब पण खूप श्रीमंत असते, कारण वैष्णवी ही राजेंद्र हगवणे ह्यांची सून होते आणि राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवार यांचा जो गट आहे तर तिथले कार्यकर्ता असतात आणि अजितदादांसोबत त्यांची खूप जवळचे संबंध असतात। त्यांच्या लग्नामध्ये अजितदादा सुद्धा आलेले असतात आणि फॉर्च्युनर गाडीची किल्ली हे अजितदादाच मुलाला देतात। त्यामुळे ते घराणं पण चांगलं होतं आणि म्हणून आईबाबांनी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ते जे म्हणत गेले ते सर्व मुलीच्या सुखासाठी, मुलीच्या संसारासाठी ते सगळं देत गेले। त्यांनी जी मागणी केली, जसं सणासुदीला मुलगी जेव्हा घरी यायची तेव्हा सासरकडून प्रत्येकदा हे हवं ते हवं असं खूप गोष्टी मागण्यात यायच्या। गणपती गौरीचा जो सण असतो त्या सणामध्ये सुद्धा माहेरून मुलीकडे गौरीचे मुखवटे जातात, ते मातीचे असतात, पण हे हगवणे लोकांनी ते मुखवटे चांदीचे करून मागितले आणि वैष्णवीच्या आईबाबांनी ते सगळं त्यांना दिलं, कारण तेच होतं की मुलगी आपली सुखी असावी आणि तिचं सुख महत्त्वाचं आणि ह्या निमित्ताने आपल्या मुलीला हे चांगलं ठेवतील हाही त्यामागचा उद्देश असेल। पण आईवडील नेहमी द्यायचे। मुलगी जेव्हा पण फोन करायची, बाबा 50,000 हवेत, बाबा 1 लाख हवेत, बाबा ते देत असायचे, पण तरीही मुलीला सुख मात्र कवडीचंच नव्हतं। लग्न होऊन ती त्या घरात गेली, दुसऱ्या दिवसापासून तिचा छळ सुरू केला। त्या घरामध्ये सासरे होते, सासू होती, भासरे होते, नणंद होती आणि पती, हे सगळे मिळून तिला छळत असत। तिला कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून टोमणे मारत असत। तिला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा त्रास ते देत असत। ती खूप कंटाळली आणि अशातच ती प्रेग्नेंट राहिली। तिला असं वाटलं की आता तरी कदाचित सगळं चांगलं होईल, पण आताही तिचं चांगलं होणं तर खूप लांबची गोष्ट होती। पण तिचा पती शशांक म्हणायचा की हे मूल माझं नाही आहे, हे कुणा दुसऱ्यांचं आहे, तुझं चारित्र्य चांगलं नाही आहे आणि तो तिच्यावरती संशय घ्यायचा।
3 महिन्याची प्रेग्नंट असताना तिने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. ती आईबाबांकडे आली. आईबाबांनी तिला ठेवलं, समजवलं आणि परत तिला तिच्या सासरी पाठवून दिलं. सासरचे लोक आता खूप शेफारले होते. त्यांना हे वाटत होतं की ह्या मुलीला कितीही त्रास दिला, कितीही छळलं तरी हिच्या घरचे लोक काहीला आपल्या घरी ठेवणार नाही. त्यांच्याकडे समाजाची प्रतिष्ठा होती, लोक काय म्हणतील असं त्यांना वाटत असे. त्यामुळे त्यांनी मुलीच्या सुखापेक्षा इतरांना प्राधान्य जास्त दिलं आणि तिचं दुःख न बघता तिला सासरी पाठवून दिलं. 3 महिन्याची त्यावेळेस ती प्रेग्नेंट होती आणि त्याच्यानंतर पण हे हवं ते हवं असं सगळं सुरूच राहिलं. शशांकला 2 करोड रुपये हवे होते. त्याने कुठला भूखंड घेतला होता, जमिनीचा कुठला तुकडा त्याने घेतला होता, त्याची किंमत 2 करोड होती आणि ते पैसे सुद्धा तो म्हणाला, वैष्णवी तुझ्या आईबाबांकडनं मला हवे आहेत. त्याच्यासाठी तो तिला खूप त्रास देत होता. मूल माझं नाही असंही म्हणून तो तिला टॉर्चर करायचा आणि ह्यातच तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण आईबाबांनी तिला समजवून परत तिला तिच्या घरी पाठवून दिलं होतं. हे असं बऱ्याचदा झालं होतं. वैष्णवी आपल्या माहेरी यायची पण सासरचे लोक ते जे म्हणायचे ती मागणी त्यांची पूर्ण करून मुलीला पाठवून द्यायचे. त्यामुळे सासरचे लोक पण फार शेफारलेले होते. असेच दिवस निघून जातात. वैष्णवीला मूल होते आणि ती तिच्या सासरी असते पण तिचा त्रास काही कमी झालेला नसतो. तिला आणखी त्रास जास्त देण्यात येते. मग अशातच ती आज तिचा मूल 9 महिन्याचा आहे आणि तिने त्याच खोलीमध्ये, ज्या खोलीत ती राहत होती त्याच खोलीत तिने स्वतःला गळफास केला. गळफास लावला तिने, स्वतःला हँग केलं आणि तिने मरण पत्करलं. ही गोष्ट जेव्हा तिच्या सासरच्या लोकांना कळली, घरच्या लोकांना कळली, तेव्हा ते म्हणाले की हिने आत्महत्या केली. शशांक म्हणाला हिने आत्महत्या केली, आम्ही तर काहीच केलेलं नाही आहे, जे काही केलं तिने स्वतःच केलेलं आहे, तिने दार बंद केलं होतं. दार बंद करून तिने काय केलं हे आम्हाला माहिती नाही. आणि जेव्हा मी तिला आवाज दिला, 4:30 वाजताची ही गोष्ट होती, तर तेव्हा आतून जेव्हा तिने काही रिस्पॉन्स दिला नाही तेव्हा आम्ही दार तोडलं आणि आम्ही आतमध्ये गेलो. वैष्णवीचे आईबाबा म्हणाले माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही आहे, तर तिला मारून टाकण्यात आलेलं आहे. डॉक्टरांशी जेव्हा ते बोलले तेव्हा डॉक्टर म्हणाले की ती घरीच संपलेली होती. इथे जेव्हा आणलं हॉस्पिटलला तेव्हा ती आधीच गेलेली होती. जेव्हा तिच्या बाबांनी तिला पाहिलं, तिच्या हातावरती, तिच्या पायावरती, तिच्या पोटावरती, तिच्या छातीवरती जखमा दिसत होत्या, असे निशाण ज्याला म्हणतो ते दिसत होते. ते कसं काय तिला आले असतील, तिला मारलं असेल, त्यामुळेच असं झालं असेल ना. आणि तिचे बाबा म्हणाले की माझ्या मुलीला हे आज नाही तर जेव्हापासून लग्न झालेलं आहे तेव्हापासून माझ्या मुलीला ह्यांनी बेदम मारलेलं आहे. इतकं मारलेलं आहे की कोणी आपल्या प्राण्यांना सुद्धा असं मारत नसतील असं यांनी माझ्या मुलीला मारलेलं आहे. पण आम्ही नेहमीच हे म्हणायचो की होते आहे, सुरुवातीचे दिवस आहेत, सगळ्यांना त्रास होतो, हिला पण त्रास होतो आहे, दिवस असेच निघून जातील आणि कधीतरी चांगले दिवस येतील अशी आशा आम्हाला नेहमीच वाटत होती. त्यामुळे आम्ही आपल्या मुलीचा विचार न करता प्रतिष्ठेचा विचार केला आणि आज आम्ही आपल्या मुलीला गमावून बसलेलो आहे. जेव्हा वैष्णवीने कधीतरी आपल्या मैत्रिणीला फोन केला असेल, तिचे कॉल रेकॉर्ड्स जे आता येत आहेत, तर तिने आपल्या मैत्रिणीला हेच सांगितलेलं होतं की मला इथे खूप त्रास आहे, मला खूप छळल्या जाते, इथे मला खूप मारतात आणि माझ्या नंदेने माझ्या तोंडावरती थुंकलेलं आहे आणि नेहमी मला हे लोक घालून पाडून बोलतात, मला शशांकसोबत डिवोर्स पण घ्यायचं आहे. असे जे
डिटेल्स जे आहेत, कॉल रेकॉर्डिंग बाहेर येत आहेत. आजच्या तारखेत सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला होत असेल तर ते वैष्णवीच्या आईबाबांना होत असेल, कारण त्यांचा एवढा पैसा तर गेलेलाच आहे, पण त्यांची मुलगी जी होती, जन्माला घातलेली जी त्यांची मुलगी होती, ती सुद्धा आज या जगात नाही आहे. त्यामुळे ते दोन्ही बाजूने निराश आणि हताश झालेले आहेत, कारण त्यांचा पैसा पण गेला आणि त्यांची मुलगी पण गेली. पण वैष्णवीचे आई बाबा सधन होते. जर ते जावयाला पैसे देऊ शकत होते तर आपल्या मुलीच्या भविष्याची तरतूद पण ते करू शकले असते. पण त्यांनी केवळ खोट्या प्रतिष्ठेचा आव आणला आणि आमची प्रतिष्ठा हे म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलीला गमावून दिलेलं आहे. सगळ्यात जास्त दुःख तर आईबाबांनाच होत आहेत. टीव्ही चॅनल्सवरती तिचे आईबाबा दिसतात, सारखे रडत आहेत आणि रडून रडून हेच म्हणत आहेत की आम्ही आमच्या मुलीला गमावलेलं आहे, आमची मुलगी आम्हाला कधी मिळेल, आमची मुलगी आता कधीच मिळू शकणार नाही, आम्ही आमचं सर्वस्व गेलेलं आहे, आम्ही आमच्या पोटच्या मुलीला घालवून दिलेलं आहे. खूप केविलवाणी त्यांची परिस्थिती आहे. पण तिच्या आईबाबांनी जर वेळेवरच तिला साथ दिली असती आणि तिच्या दुःखामध्ये साथ दिली असती आणि तिच्या मागे ठाम उभे राहिले असते की जे झालं ते झालं, निर्णय चुकतात, तू जरी स्वतःच्या मनाने लग्न केलं असलंस, निर्णय चुकला असेल, पण तरी मुलगी आमची आहे तर आम्ही तिच्या भविष्याचा विचार करू, असं जर त्यांनी ठामपणे ठरवलं असतं तर आज चित्र काही वेगळं असतं. वैष्णवीचे सासरे आणि भासरे हे दोघंही फरार झालेले आहेत. बाकी सासू, पती आणि तिची नणद हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. सासरा आणि भासरा हा 9 महिन्याच्या मुलाला सुद्धा घेऊन पळून गेलेले आहेत. कुठे गेलेले आहेत हे अजून सापडलेले नाही आहेत. पण हा प्रश्न नेहमीच पडतो की जे राजनीतिक आहे, ज्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे, जे आमच्या सर्वसाधारण लोकांच्या टॅक्स पगारातल्या पैशातनं ज्यांना आम्ही पगार देतो, ज्यांना आम्ही आदर्श म्हणून निवडतो, तर त्यांनी आदर्शयुक्त वागायला हवं असं आम्हाला वाटते. पण जे असे वागतात अशा लोकांना खरंच निवडून द्यायला हवं का?